अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा देण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने मदतीचा हात देण्यात आलाय। मुंबई ठाणे इथून एकनाथ शिंदे यांनी पाण्याच्या बॉटल्स आणि किराणाचं सामान तसंच ब्लँकेट, सतरंजी हे सगळं साहित्य भरून पाठवलेलं आहे। ट्रकाची टका या निमित्ताने हे साहित्य पाठवलं असून त्यावर एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो आहेत। याआधी सुद्धा तानाजी सावंत यांच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त नुकसान झालेल्या लोकांना साहित्याचं वाटप करण्यात आलं होतं। ही मदत प्राथमिक स्वरूपाची आहे। शेतकऱ्यांना ठोस मदत घेण्याकरता आम्ही या 2-3 दिवसात दसऱ्यापर्यंत प्रयत्न करणार आहोत। शेतकऱ्यांना दसऱ्यापर्यंत दिलासा दिला जाण्याचा प्रयत्न सरकारचा आहे, असं वक्तव्य तानाजी सावंतांनी केलं आहे। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याशी आपण बोलूया। बालाजी, आता एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांनी ट्रक ठाणे मुंबईहून पाठवलेले आहेत। साहित्याचं वाटप प्राथमिक मदत म्हणून ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतीये का? काय अधिक सांगाल? सुवर्ण, ज्या पद्धतीने अतिवृष्टीनं मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे। अख्खी घराची घरं वाहून गेलेली आहेत, घरातलं अन्नधान्य वाहून गेलेलं आहे। मी आपल्याला पाठीमागे पाहू शकतो, जो तो ट्रकचा उल्लेख केलेला आहे ती ट्रक प्रताप सरनाईक पालकमंत्री आहेत धाराशिव जिल्ह्याचे आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाचे जे आहेत ते बॅनर लावून ज्या ट्रक आहेत त्या ट्रक सगळ्या धाराशिव जिल्ह्यात दाखल झालेल्या आहेत। याच्यात सगळं किराणाचं साहित्य जे आहे ते किराणाचं साहित्य असणार आहे आणि हे किराणा साहित्य त्या कुटुंबांना ज्या ठिकाणी शेड उभारलेले आहेत, निवारा शेड असतील किंवा अतिवृष्टीची लोक बाहेर काढून ज्या ठिकाणी त्यांना ज्यांची घरं विरोध असून संकटातून बाहेर काढलंय अशा लोकांना हे दिलेलं पाहिजे। याच्यात सुवर्ण एक बघितलं पाहिजे की याच्यावर असं त्यांनी पूरग्रस्त बांधवांसाठी शिवसेना युवा सेनेची मदतीची हात बाजीराव चव्हाण असे त्यांचं नाव आहे, मात्र प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाचे बॅनर आहेत। वरील पुन्हा जर बघितलं आपण तर श्रीकांत शिंदे असतील, तानाजी सावंत असतील यांचे सगळे याच्यावरती फोटो छापण्यात आलेले आहेत। एक प्रकारे ब्रँडिंग म्हणता येईल। ते ब्रँडिंगचं जे आहे ते दुष्काळग्रस्तासाठी करण्याचं काम जे आता केलं जात आहे, ही मदत जरी देणं गरजेचं असलं तर त्याच्यावरती फोटो सुद्धा छापलेले आहेत, त्यामुळे विरोधक याच्यावर प्रश्न उपस्थित करू शकतात।